नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की व्लॉग हा कशाशी रिलेटेड आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचं वातावरण कसं आहे आणि मेन म्हणजे आमचं शेती, घर हे सर्व गोष्टी मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि आम्ही कोणती फुलांची झाडं लावली हे देखील दाखवणार आहे। ही माती मी भरते, ही यासाठी भरते की आम्हाला संभाजीनगरला झाडं लावायचे होते आमच्या बाल्कनीमध्ये, तर त्यासाठी आम्हाला मातीच अवेलेबल नव्हते कुठे। तर तीच माती आम्ही ठरवलं गावाकडनं घेऊन जाऊया, जी की खूप पौष्टिक असते ही माती, कारण की खूप सारे खतं वगैरे दिलेले असतात ना झाडांना। त्यामुळे आता बघूया आमचं शेत। हा जो व्ह्यू बघितला ना तुम्ही आमच्या शेतीचा, तो आमच्या टेरेसवरनं दिसतो बरं का। कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ही जी झाडं दाखवते मी तुम्हाला, ही आंब्याची झाडं आहे। मला तर जास्त काही माहीत नाही, पण मे बी 10-12 झाडं आहेत जी की त्याच आंब्याचे आम्ही आंबे खात असतो। आणि ही जी विहीर बघताय ना तुम्ही, तिचं काम आत्ताच झालं आहे उन्हाळ्यामध्ये। तर तिला काही जास्त उन्हाळ्यामुळे काही जास्त पाणी लागलं नाही। मे बी आता पावसाळ्यामध्ये लागेल, थोडंफार लागलं आहे तेच थोडंफार दिसते तुम्हाला। आणि आता मी जे दाखवते ती अद्रक लावली आम्ही इकडे, सर्व अद्रक लावलेली आहे। आणि इकडे कपाशी लावली आहे, म्हणजेच कापूस वगैरे लावला आहे। आणि इथून जे आमचं घर दिसते तुम्हाला येलो कलरचं, ते आमचं घर आहे। आणि ही लावली आहे कोथिंबीर, जी की मी तोडणार होते आम्हाला संभाजीनगरला घेऊन जाण्यासाठी। खूप फ्रेश कोथिंबीर होती आणि तीच मी तोडत होते घेऊन येण्यासाठी। आता कोथिंबीर वगैरे तोडली, त्यानंतर मी कढीपत्ता तोडणार होते। म्हणजे आमच्याकडे खूप सारे कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर, त्यामुळे मी जेव्हा कधी गावाकडे येत असते तेव्हा मी या सर्व गोष्टी इथूनच घेऊन जात असते। आणि कोणी जर गावाकडनं येत असेल तर त्यावेळेसही मला ह्या सर्व गोष्टी पाठवल्या जातात। हा जो की कढीपत्ता खूप फ्रेश आणि मेन म्हणजे की गावरान कढीपत्ता आहे, त्याचा स्मेल हा खूप सुंदर येतो आणि भाजीची टेस्टही खूप छान लागते। आणि त्यानंतर हे आहे लिंबूचं झाड। पावसामुळे काही लिंबू हे खाली पडलेले होते, पण त्याला माती वगैरे लागली होती, तर ते एवढे काही चांगले नव्हते। त्यामुळे मी काडी घेऊन हे लिंबू पाडत होते, पण थोडेफार पडत होते आणि काडी ही जास्तच लांब झाली होती, त्यामुळे ते काही पडतही नव्हते। त्यामुळे मी ठरवलं की आपण झाड हलवून बघूया पडता का। तर झाड हलवल्यामुळे खूप सारे लिंबू पडले होते, तेच लिंबू मी वेचले आणि बॅगेमध्ये घेतले। त्यानंतर ही सगळी लिंबू खाली पडलेली दिसत आहे तुम्हाला। काही ही पावसामुळे पडलेली आहे आणि काही मी स्वतः झाड हलवून पाडली होती। आणि ही अळूची पानं, जी की तुम्ही बघताच आहे, ही अळूची पानं खूप फ्रेश असतात। ती खाताना कधीही कडू वगैरे लागत नाही आणि खूप छान टेस्टीही लागतं, याची चव खूप वेगळी आहे। जी की आता बघताच आहे तुम्ही, थोडेफार मी तोडले होते घेऊन जाण्यासाठी। आणि त्यानंतर अळूची पानं वगैरे तोडून झाल्याच्यानंतर मी माझी बॅग वगैरे पॅक केली होती, कारण की आम्हाला लगेच यायचं होतं। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, हा आमच्या घरासमोरचा व्ह्यू आहे। साईडने हौद वगैरे दिसतोय। त्यानंतर इथे खूप सारे फुलांची, फळांची झाडं आहे, जे की तुम्ही आता बघताच आहे। आमच्याकडे केळीची, सीताफळ, फणस, अंजीर आणि अशी भरपूर झाडं आहे फळांची। आता जस्ट केळी आलेली होती। केळी तर ही 15 दिवसाने किंवा मे बी महिनाभरच्याने लगेच केळी येत असती, त्यामुळे आम्हाला केळी लगेच भेटती। हा पेरू, जो की आमच्याकडे लाल कलरचा पेरू आहे, त्याचं आम्ही झाड लावलेलं आहे, तोच पेरू मी खात होते। फ्रेश असतं सर्व गोष्टी। आणि ही फुलांची झाडं होती, त्यामध्ये मोगऱ्याची आहे, काही चांदीपटाचं आहे आणि गुलाबाचंही आहे। आणि हे आमचं घराचं होम टूरही मी लवकरच देणार आहे तुम्हाला। आणि त्यानंतर आमच्याकडे नारळाची झाडं होती। ही सर्व छोटीशी बाग आम्ही आमच्या घरासमोर तयार केलेली आहे। हा पेरू जो की PS ने झाडावरनं तोडून मला दिला होता। ह्या सर्व गोष्टी घेतल्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच निघालो होतो आम्ही संभाजीनगरला येण्यासाठी। आता आपण संभाजीनगरला चाललो आहे। गावाकडचं वातावरण हे खूप छान झालेलं आहे आणि खूप हिरवळ, सर्वीकडे खूप छान झालेलं आहे वातावरण। आता पावसाचं वातावरण खूप रस्त्याने आम्हाला खूप पाऊस लागला होता, त्यामुळे मला काही शूट घेता आलं नाही आणि आम्ही भिजत आलो होतो, त्यामुळे मी काही त्या दिवशी शूट केला नाही। नेक्स्ट डेला शूट केला। आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।